मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाची जी मागणी आहे लोकसंख्येच्या नुसार अबकड करून उपवर्गीकरण करून मातंग समाजाबरोबर इतर तत्सम जातीला एससी समाजातून 13% लोकसंख्येच्या वर्गवारी करण्याची जी मागणी आहे, या मागणीची दखल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ यांनी घेतलेले आहे। तातडीनं न्यायमूर्ती बदर समिती गठीत करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या बदर समितीचा अहवाल हा राज्य सरकारकडे प्राप्त झालेला आहे। या अनुषंगानं मातंग समाजाबरोबर बहुजन समाजाचे देखील इतर या ठिकाणी कल्याण होणार आहे। परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांकडनं मांग हा दहशतवादी आहे अशा प्रकारचं चुकीची विधानं कपिल सरोदे सारख्या समाजकंटकांनी, त्या घाटेसारख्या समाजकंटकांनी सोशल मीडियावरती अतिशय चुकीचं वर्तन या ठिकाणी चालू केलेलं आहे। आपण सर्वांनी मिळून हिंदू मातंग सेना असेल, क्रांतीवीर विचार मंच असेल, अविनाश शिंदे असतील, संजय दादा ससने असतील, बाबू पाटोळे असतील, पैलवान शिंदे असतील, पवसाहेब असतील व सर्व ऋषिकेश वाघमारे असतील, सर्व समाज बांधवांच्या वतीनं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की जी समाजकंटक मातंग समाजाचे महापुरुषांवरती, त्याचबरोबर मातंग समाजावरती चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करतात, अतिशय खालच्या पद्धतीचं वक्तव्य करतात, सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करतात, त्यांच्यावरती तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी क्रांतीवीर विचार मंच असेल, हिंदू मातंग सेना असेल, त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटना असेल, या सर्वांच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात आली। आदरणीय आव्हाड साहेबांनी तातडीनं या मागणीची दखल घेऊन रिमार्क मारला आणि लवकरात लवकर त्या समाजकंटक आरोपींना, तो कपिल सरोदे असेल, अगर कोणतो घाटे असेल व इतर कोणी असतील, या राजू घाटे असेल, या थाटे असतील, या सर्वांवरती लवकरात लवकर या संदर्भामध्ये तातडीची कायदेशीर कारवाई होणार आहे अशा प्रकारचं आम्हाला सुतोवाच एक विश्वास आव्हाड साहेबांनी दिलेला आहे। मी पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्धी माध्यमातून मी या पोलीस आयुक्तांना आणि राज्य सरकारला विनंती करतो की सामाजिक आणि धार्मिक तेढ जर थांबवायचा असेल, सोशल मीडियावरती होणारी मातंग समाजाची बदनामी जर थांबवायची असेल तर तात्काळ आपण या समाजकंटकांवरती तातडीची कडक अशी कारवाई करावी अशी आम्ही सर्वानुमते या ठिकाणी मागणी करत आहोत। धन्यवाद। जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा गैरवापर होतोय का, या जाती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? नक्कीच ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुत्व समानता ज्या याची आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्या पद्धतीने त्यांनी संविधान निर्माण केलेलं आहे, परंतु एका विशिष्ट वर्गाकडनं जे स्वतःला अति हुशार समजतात अशा वर्गाकडनं खालच्या बहुजन समाजातल्या गरीबातल्या गरीब बहुजन समाजातल्या व्यक्तींना जाणून बुजून आमच्या ऋषिकेश वाघमारे असतील, सूरज कांबळे असतील, अशा मातंग समाजातील लढवय्या कर्तव्य दक्ष युवकांना टार्गेट करून सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा या ठिकाणी केविलवाणी प्रयत्न केला जात आहे। परंतु आमचा न्याय देवतेवरती पूर्णपणे विश्वास आहे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। त्यांनी आता नव्याने अतिशय चांगली दारूबंदीवरती कारवाई केलेली आहे, याचा त्या मनामध्ये आमच्या मनामध्ये तीव्र प्रमाणामध्ये विश्वास आहे। आम्ही त्या विश्वासाला आदरणीय आयुक्त साहेब नक्कीच तडा जाऊ देणार नाहीत आणि या सर्व समाजकंटकांवरती कायदेशीर कारवाई तातडीने करतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षित आहोत, आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। सर्वांना क्रांतिकारी जय लवजी। आज या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला जमण्याचं औचित्य म्हणजे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी सर्वोदय नावाचा प्राणी आणि थाटे नावाचा प्राणी हा आमच्या महापुरुषांच्या विरोधामध्ये जे चुकीचं वक्तव्य करतोय आणि काही आमच्या समाज बांधवावरती खोटे गुन्हे जी दाखल करणं चालू आहे, ती तात्काळ माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला या गोष्टीकडं सखोल लक्ष घालून, गांभीर्यपूर्वक लक्ष घालून आमच्या सर्व समाज बांधवांना तात्काळ न्याय द्यावा एवढीच आम्ही मागणी करतो। क्रांतीवीर विचार मंचाच्या वतीनं असेल किंवा शिवशाही व्यापारी संघाच्या वतीनं असेल, आमच्या सर्व हिंदू मातंग समाजाच्या वतीनं असेल, या सर्व संघटनेच्या माध्यमातून ह्या राजू थाटे आणि सर्वदे कपिल सरोदे या नावाच्या प्राण्यावरती तात्काळ कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या महापुरुषाची अवहेलना थांबली पाहिजे एवढी आम्ही मागणी करतो आणि मी थांबतो। सोशल मीडियावर आज सोशल मीडियावर मातंग समाजाचा विषय एकदम
खालच्या पातळीवर जाऊन घाण टिपण्या करणे हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण न करता बाबासाहेबांनी शिकवलेले समता बंधुत्व हे एक राहणे, त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढाई लढूया. आरक्षणाचा लाभ हा समजायलाच भेटला पाहिजे, आम्हालाही भेटला पाहिजे, तुम्हालाही भेटला पाहिजे. कारण आज आम्ही स्वतंत्र होऊन अजूनही आम्ही म्हणजे आमच्या समाजापर्यंत घटकापर्यंत आरक्षण पोचलं नाही. हीच मागणी आहे. आम्ही काही कोण्या समाजाला विरोध करत नाही, तुम्हीही आम्हाला करू नका. त्याच्यासाठी आम्ही इथं आमच्यावर गुन्हे दाखल करतात, खोटे गुन्हे दाखल करून आमच्या समाजातल्या काही तरुण पिढींना मारहाण करणं हे थांबलं पाहिजे आणि गुन्हे दाखल हे तात्काळ थांबलं पाहिजे. आणि तुम्हीही महापुरुषाचा अपमान आम्ही कदाही सहन करू शकत नाही. त्यासाठी बोलून थांबतो.